नवीन आम्ही काही केलेलं नाही. माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. फायदा कोणाला होईल हा मुद्दा आमच्या, समजा आम्ही मतदान केलं असतं तर आम्ही कोणाला मतदान करायचं? शिंदे गट आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे. आमचं तर येत नाही निवडून. बरं, आम्हाला कोणी असंही म्हटलं नाही की तुमचे उभे करा आम्ही तुम्हाला मतदान करतो, असंही काही नाही. कारण मला असं वाटतं तिकडं भाजपला फायदा होईल का शिंदे गटाला फायदा होईल, त्यांच्या ओढात आणि चाललं त्याच्यात आम्ही का पडायचं? म्हणून आम्ही याच्यामध्ये कोणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या सदस्यांनी असं म्हटलंय की हा जो व्हीप काढला आहे तो भाजपला मदत व्हावी यासाठीच काढलेला. कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या. अर्थपूर्ण घडामोडी झालेल्या आहेत. अर्थपूर्ण आता प्रत्येक एबा मतदान करण्याचा निर्णय घेतला तरी आरोप होतात, याला करायचा घेतला तरी होतात, त्याला करायचा घेतला तरी होतात, नाही करायचा घेतला तरी होतात. हे काही नवीन याच्यातलं काही भाग नाही. त्यात त्यांनी गंभीर असा आरोप केला की दोनही शिवसेना एकत्र येण्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत ठाण्यामध्ये बैठक घेतली. इतकंच नाही तर थोरवे यांच्या फार्म हाऊसवर तुम्ही कर्जतला बैठक झाली तुमची. त्यानंतर तुम्ही सगळे एकत्र गोव्याला पाठवले. तुम्ही एकत्र येणार होते, नंतर ते माझी अशी कुठेही मला मी कर्जतला सगळे सदस्य होते तिथे गेलो होतो. तो कोणाचा फार्म हाऊस आहे मला काय माहिती. फार्म हाऊस नाही, हॉटेल होतं ते कोणाचं मला माहिती नाही. पण मी तिथे गेलो होतो. ते हे सगळे सदस्य होते, यांनीच मला बोलवलं होतं, तिथं मी गेलो होतो. मला नाही कोणीच नव्हतं. आमचे 7-8 जण आमचे होते, 9 जण होते पूर्ण आमचे. बस तिथे होते ना. नाही कोणी नाही, आमच्या सदस्यासोबत बैठक झाली. ठाण्याला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक कधीच नाही. ती बैठक अर्थपूर्ण होती अशा पद्धतीचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर. आता कृष्णा पाटलाचे मागचंच 8 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्हीच काढा. तर मी काही कोणाच्या सदस्यावर उत्तर मला देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. कृष्णा पाटीलच काय काय बोललेले मागच्या वेळेस तेच बोला की अंबादास दानवेचं काही नव्हतं, आम्हाला सत्य सवय. तुम्ही कृष्णा पाटलाचं बघतो, तुम्हीच चेक करा. मी काही त्याला उत्तर नाही देत बसणार. सगळे सदस्य विकले म्हणे पण अर्थपूर्ण याच्यामध्ये. पक्षप्रमुखाच्या आदेशाचं मी पालन केलं, एवढंच मी सांगतो बस. बिलकुल कोणालाही मदत आम्ही केलेली नाही. पक्षप्रमुखांचं हे जे शिंदेकडे जिंकू शकत होता ना, जर त्यांनी ठरवलं असेल तर त्याच्यात जिंकू शकत. दोघांनाही समान संधी होती ना. दोघात काय फरक होता? 1 का 2 सदस्याचा फरक होता. भाजप कुठं स्वबळावर जिंकला आणि शिंदेगड कुठं स्वबळावर होतं. अजितदादाचा पक्ष आहे, अपक्ष आहे. हे बाजूनं आणेल त्याच्या बाजूनं इथं जबाबदारी मिळणार होती. त्याच्यात भाजप उजवा पडला असेल तर मला माहीत नाही, पण भाजपला कोणी सपोर्ट केला, भाजपच्या विरोधात कोणी फॉर्मच भरले नाही अशी मला माहिती. आता सभापतीला भरले की नाही भरले हे मला माहिती आहे. असं की तुमच्या बैठका झाल्या की नाही झाल्या? नाही कधीच नाही. मी कोण करणारा बैठका? माझं मी कोणाबरोबरही नाही. कर्जतला आमचे सदस्य होते, कृष्णा पाटलानेच घेऊन गेलेलं होतं, मी पण नव्हते नेले ते. आणि कृष्णा पाटलाच्या म्हणण्यावरच मी पाठवले होते, हे मी सांगतो. आणखी मी नाही कोणाला जा म्हटले. त्याच्यात असं त्यांचा आणखीन आरोप आहे, हे सगळं अर्थपूर्णरित्या घडलेलं आहे आणि तुम्ही पक्ष आणि पक्षप्रमुखांनाही फसवलं असं त्यांचं. मी काही या विषयावर नाही बोलणार काहीच. पण इतकं का बोलताय मग पाटील? तुमचेच 8 दिवसापूर्वीचे व्हिडिओ ते काय बोलले ते तुम्ही त्यांना विचारा ना, मला कशाला विचारता? तुमच्याकडे त्यांनी माझ्याच ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली ना. दुसरा जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, सातत्यानं तुमच्याच वरती अविश्वास का निर्माण केला? आता संजय निकमांना विचारा काय झालं. तुम्ही त्यांच्याकडे काय नाही जात आता जा संजय निकमांकडे काय झालं विचारायला. असे आरोप होत असतात. मला असं वाटतं उरलेल्या 8 सदस्यांनाच विचारा काय झालेलं. मला विचारण्यापेक्षा मी काही बोलत नाही. मी काही सदस्यांच्या फार भानगडीत पडलेलो नाही. पक्ष म्हणून बैठका घेतल्या, पक्ष म्हणून मान्य पक्षप्रमुखाशी डिस्कशन केलं, त्यांचा जो आदेश आला त्याची मी अंमलबजावणी केली, विषय संपला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जेवण आयोजित केलं होतं, त्यात तुमचे 2 खासदार आष्टीकर आणि देशमुख दोघेही जेवायला सुद्धा गेले. त्यामुळे आता पुन्हा एकदा ते तिकडे जाणार का वगैरे 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 चर्चांना उदाहरण. दिल्लीमध्ये अशी जेवणावळी होत असते. मागच्या वर्षी गेले होते लोक जेवणाला, हे मी तुम्हाला सांगतो.
आताच गेले नाही, मागच्या वर्षी गेले होते. ही सगळी मंडळी प्रतापरावांची इथं. प्रतापराव असं जेवणाचं आमंत्रण देत असतात दिल्लीमध्ये. आता अधिवेशन संपताना ह्या जेवणावळी चालू होत असतात. त्याच्यात सगळे एकमेकांचे असतात माझ्या माहितीप्रमाणे. आता तुम्हाला प्रतापरावच्या इथले ना आमचे 2 लोक गेलेले दिसले असेल, पण तो माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांच्या घरी, पवार साहेबांच्या घरी होत असतं, संजय राऊत साहेबांच्या घरी होत असतं, नितीन गडकरी साहेबांच्या घरी होत असतं, प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या घरी होतं आहे मागच्या काही काळापासून. त्यामुळे हे दिल्लीत हे रुटीन प्रोसेस आहे मला असं वाटतं. बरं, लाडकी बहिणी ही योजना आहे, त्याच्यात अपात्र लाभार्थ्यांवर सरकारने गेल्या 20 महिन्यामध्ये 21,300 कोटी रुपये खर्चले अपात्र लाभार्थ्यावर, आणि आता त्यांना अपात्र केलं. बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे 71 लाख जे सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा फायदा दिला होता, असे 71 त्याच्यापैकी 71 लाख भगिनी आता गळालेल्या आहे, म्हणजे गाळलेल्या आहे. आणि ह्या गाळलेल्या मला असं वाटतं त्याच्यातून हा 21,000 कोटीचा आकडा आला असावा. सरकार या योजनेतून बहिणींची फसवणूक करते. KYCच्या नावाखाली या योजनेत कमीत कमी लाभार्थी निर्माण व्हावे अशा पद्धतीनं त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे 71 लाख तब्बल भगिनी आत्ता नवीन KYC झाल्यानंतर या योजनेतून गाळलेल्या आहेत. धक्कादायक आहे ना अपात्र लोकांना इतके पैसे देणं. हा, मग सरकारने मतासाठी जो होईल त्याला मंजूर केलं होतं त्याच वेळेस. त्याच्या पात्रतेच्या अटी ठरलेल्या असतानाही त्या न तपासता सरकारने सगळं सरसकट मंजूर केलं. मतदान झालं ते विसरले त्यांना. उद्धव ठाकरेंचे खरं तर हे 21,000 कोटी संबंधिताकडून वसूल केले पाहिजे सरकारने. मी म्हणत नाही कोणत्या बहिणीला त्रास द्यावा, परंतु जे अधिकारी या अशा फाईल्स मंजूर करणारे असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावरकडून हे वसूल केलं पाहिजे. हां, उद्धव ठाकरेंचे 90% लोक भाजपच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहतील असं नवनीत राणा म्हणतात. नवनीत राणा, आता तिच्यावर काय बोलायचं. नवनीत राणा कोणत्या एवढ्या फार राजकीय नेत्या मोठ्या देशाच्या एका राज्याच्या मला माहिती नाही. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवार यांच्याकडून 2 पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. अध्यक्ष म्हणजे स्वतः सुनेत्रा पवार, तर खजिनदार म्हणून जे गरजेंचा उल्लेख आहे. मात्र तटकरे आणि फडणवीसांच्या नावापुढे कोणताही उल्लेख नाही. मात्र असं असलं तरी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल कायम आहेत अशी माहिती पार्थ पवार यांनी दिली. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो. कोण कार्याध्यक्ष असो आणि कोण खजिनदार असो त्यांचं ते ठरवतील. मग बाकीच्या पक्षांनी याच्यात फार काय इंटरफेअर करावा. त्यांची कार्यकारिणी कोण असावी, कोण अधिकारी असावं, कोण पाहिजे, त्याच्या पक्षाचा तो विषय असतो. हे खरं त्यांच्यातून नवे त्यांच्या संबंधित नावं जोडण्यात येत आहे. तुम्ही समाधानी आहात हे सगळं चाललंय, चौकशी किंवा काय याबाबत? खरं तर खरा दोषी आहेच, पण एकटा माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही असं मला. त्याच्यामुळे याला मदत करणारे जे कोणी राजकीय अराजकीय अधिकारी पदाधिकारी असतील या सगळ्या लोकांना या सगळ्या चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे. आणि मग आणल्यानंतरच खऱ्या अर्थानं चौकशी, नाही तर मग एकटा खरात टार्गेट करून खरात कोणताही व्यक्ती एकट्याने या गोष्टी करू शकत नाही. याच्यात सहभाग मोठ्या यंत्रणेचा 100% असेल. मग ते अधिकारी असतील, राजकीय असतील किंवा अराजकीय असतील, यांनासुद्धा या सगळ्या याच्यात SITनं चौकशीत समोर आणलं पाहिजे. यांच्यासुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. तर रुपाली चाकणकर यांची चौकशीच केली जात नाही आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी होती. आता त्यांनीच कबूल केलं की मला SITने कुठलं पत्र समन्स पाठवलं नाही, माझी कुठलीही चौकशी नाही. हेच तर आहे. मग एकटा भोंदू बाबा किंवा अशोक खरात याच्यासह त्याला साथ देणारे सगळे मंडळी यांना मला असं वाटतं SITनं यांचीसुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे. एक शेवटचं, प्रचंड पाऊस झाला आहे, नुकसान झालेलं आहे आणि सरकारचं तेच सुरू आहे. तर सरकारने मागचाच दिलं नाही, अजून दिलेलं नाही आहे. 33,000 कोटीचं मोठं ऐतिहासिक पॅकेज असं माननीय मुख्यमंत्र्यांनी. हे ऐतिहासिक पॅकेज अजून प्रत्यक्षात उतरलेलं नाही.
थोडं थोडं थेंब 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 नुकसान झालेलं आहे मोठं हौदभर तळभर आणि एक एक थेंब त्याच्यामधला दिला जातोय. मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण सरकार करत नाही. आता एक गारपीट झाली. आता अशी स्थिती आहे की निसर्गाने झोडपल्यानंतर कोणाला आता सांगणार. राजा पण तसाच आहे आणि निसर्गही तसाच आहे. तुम्ही 2 वेळा गेले होते ओळखीला? नाही माझ्या ओळखीचा